रत्नागिरीवर कुशकाल झाला, शिवरायाचा जन्म झाला, पुत्र जिजाऊसाहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. शिवाजी सह्याद्रीचा स्तंभ कडकडला, दाही दिशा थरथरल्या, काळ पुरुषाच्याही कंठाया बसल्या आणि जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या रंगातून प्रचंड गर्जना करीत करीत प्रकटला. अनंत आगांचे आणि अगणित तीक्ष्ण लखाकडांचे हे नरसिंह होते शिवराय. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पडून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय केला लवणच राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले रक्षा आओ
खानाला राजा आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाने मानमान्या कट्याने संवाद केला. खरखर वाजे झाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वर कुठं गेला, खान येरमाळला. इतक्यात महाराजानं पोरांनी वध केला. सिंहासन धारण भारतवर्षातील इंद्रप्रस्थ, देवगिरी, चितोड, कर्णावती, विजयनगर, वारंगळ आणि अशा भंगलेल्या सर्व सार्वभौम सिंहासनांच्या घटना रायगडावर बुजल्या आत ही भूमी राजशिरा विराजित सगळं सौभाग्य संपन्न झाली होती. चंद्र लेखेवर मध्यशूर विश्वबंदिला शाह सुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते. अष्टावधानी शिवराय जन्माला येतो पण शेजाऱ्याकडे असे म्हणणारे आपण हे का विसरतो की जन्माला आलेल्या प्रत्येकाला शिवरायांच्या तल्लख बुद्धीचा आणि मौल्यवान नीतिमत्तेचा अभिषेक आपण घालू शकतो. त्यासाठी आपण सगळ्यात जिजाऊ होऊ, पण घेऊ. चला उठा, घरोघरी शिवाजी घडवूया, स्वराज्याकडून सुराज्याकडे वाटचाल करूया आणि एका सुसंस्कृत राष्ट्राची निर्मिती करूया. नवे क्रांती पर्व घडवूया. चला